आज मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे कोळी हळदी स्पेशल कोंबडी वडे। हे आगरी कोळी लोकांच्या हळदीत बनवले जातात। खास गटारीसाठी मी तुमच्यासमोर हे घेऊन आले आहे। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज लवकर बघायला मिळतील। तुम्ही बघत आहात स्वाद कोळी वड्याचा। वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो खांडवे गहू। नेहमी लक्षात घ्या, वडे बनवण्यासाठी खांडवे गहूच वापरा, त्यामुळे वडे आपले चांगले बनतात। अर्धी वाटी धणे, 50 ग्रॅम उडीद डाळ, 25 ग्रॅम चना डाळ, 2 चमचे जिरे आणि 1 चमचा मेथी। 1 चमचा खायचा सोडा घ्या आणि चवीपुरतं मीठ घ्या। मेथी, जिरं आणि धणे भाजून घेऊया। तवा गरम झालेला आहे, धणे भाजून घेऊया आणि आपल्याला हे थोडे लालसरच भाजायचे आहेत आणि ते भाजले की आपल्याला हे गहूमध्ये मिक्स करून घ्या। आता जिरं भाजून घेऊया। हे भाजलेलं जिरं त्यात मिक्स करा। मेथी पण आपल्याला त्याचप्रमाणे भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये चणा डाळ आणि उडीद डाळ घ्यायची आहे। हे सर्व सामग्री एकत्र करून चक्कीवर दळायला द्यायचं आहे। दळण दळताना पीठ थोडं भरड ठेवा। पीठ दळून झालेलं आहे। मी इथे 2 छोटे डिश पीठ घेत आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घेत आहे। सर्व सामग्री एकत्र करा। हे पीठ मळण्यासाठी गरम पाणी घ्या। हाताला चटका लागणार नाही याची काळजी घ्या। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करा। परत थोडं पाणी घाला आणि हलक्या हाताने पीठ मळून घ्या। जोपर्यंत पिठाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत पीठ मळत राहा। जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षाही आपल्याला हे पीठ नरम मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। पिठाला अशा प्रकारे बोटं लावून घ्या आणि त्यावर गरम पाणी थोडं थोडं टाका आणि बोटाच्या साहाय्याने हळूहळू दाबून घ्या। पावसाळा सुरू असल्यामुळे हे पीठ लवकर वर येणार नाही, तर त्यासाठी तुम्ही उबदार कपड्याने गुंडाळून घ्या। 9 ते 10 तासांसाठी हे पीठ ठेवा। पीठ आपलं वर आलं आहे। त्यामध्ये खाण्याचा सोडा अर्धा चमचा घाला। परत थोडं पाणी घालून मळून घ्या। तुम्ही इथे बघू शकता, आपलं पीठ आता मऊसर झालेलं आहे। आता आपण वडे तयार करूया। त्यासाठी आधी आपण कढई गरम करूया। मी चुलीवर कढई गरम करत ठेवलेली आहे। कढईत तेल गरम करून घ्या। हाताला पाणी लावा आणि पिठाचा गोळा घ्या आणि हातावर थापून घ्या। मध्ये होल पाडा। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये वडे टाका। अशा प्रकारे आपल्याला एक एक करून वडे तेलात सोडा। वड्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या। दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्या। टम्म फुगलेले वडे तळून झालेले आहेत। ही सामग्री वापरल्यामुळे हे वडे एकदम सॉफ्ट होतात आणि चिकन आणि मटन सोबत खायला तर एकदम सुंदर लागतात। रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा।